आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे बदलापुरातनं। चिमुकल्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शाळेवरती मोर्चा काढण्यात येणार असून सध्या काही ठिकाणी निषेध आंदोलनं ही केली जात आहेत। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला आम्ही अवघ्या 3.5 तासात अटक केली आहे। त्यामुळे सध्या या प्रकरणाचा सूक्ष्म तपास पोलिसांकडून केला जातोय आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय। मात्र आंदोलन केल्यामुळे पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, तसंच आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं हे सुद्धा अनिवार्य ठरेल असं म्हणत पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी आंदोलकांना इशारा दिलाय। या प्रकरणात चार्जशीट दाखल केल्यानंतर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी विनंती पोलिसांकडून कोर्ट आणि राज्य सरकारला केली जाणार आहे असंही सुधाकर पाठारे यांनी सांगितलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। चिमुकल्या मुलींवर शाळेत अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती आणि या घटनेनंतर बदलापूरमध्ये मोठा संताप व्यक्त होत होता। हाच संताप व्यक्त करण्यासाठी बदलापूरकर नागरिक आणि या शाळेत ज्यांचे पाल्य शिकतात ते पालक मोठ्या संख्येने या शाळेबाहेर जमलेले आहेत। आज सकाळी 6:30 वाजतापासून हे संतप्त बदलापूरकर आणि पालक शाळेबाहेर जमलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे आम्हाला शाळेत जाऊ द्या, प्रशासनानं आमच्या समोर यावं, आमच्या मुली या शाळेत सुरक्षित आहेत याची त्यांनी हमी द्यावी। मात्र प्रशासन अजूनही या पालकांच्या आणि बदलापूरकरांच्या समोर आलेलं नाहीये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप या ठिकाणी व्यक्त होतोय। पोलिसांची वादावादी जी आहे ती या ठिकाणी आंदोलकांची सुरू झालेली आहे। पोलीस कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही आंदोलकाला शाळेत जाऊ देत नाहीये। तर आपण पाहतोय शाळेच्या गेटवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। दुसरीकडे जमावाचा रेटा वाढत चाललेला आहे, जमावाची संख्या वाढत चाललेली आहे। सकाळी 6:30 वाजता काही प्रमाणात या ठिकाणी पालक आणि बदलापूरकर होते, मात्र जसजसा वेळ वाढत गेला मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी जमलेला आहे आणि या जमावाला नियंत्रणात ठेवणं पोलिसांना देखील आता अवघड होत असल्याचं आपण पाहू शकतोय। शाळेत जाण्याचा प्रयत्न हे सगळे जे बदलापूरकर आहेत आणि पालक आहेत ते करतायत आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न सातत्यानं पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। मात्र जोपर्यंत शाळेचं प्रशासन आमच्या समोर येत नाही, आमची माफी मागत नाही, आमची मुली या शाळेमध्ये सुरक्षित आहेत अशी हमी आम्हाला देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही अशी भूमिका बदलापूरकर आणि पालकांनी घेतली आहे। निनाद करमरकर, NDTV मराठी, बदलापूर।